मग ही जी अवस्था आहे, हे आहे म्हणजे हे आहे, मग असे हे परात्पर गुरु. आणि त्या परात्पर गुरुच्या सान्निध्यात नेहमी राहा, नेहमी त्या परात्पर सद्गुरूची साधना करावी, त्याच्यात भ्रम बाळगू नये. मग भ्रम बाळगायची नाही म्हणजे लोक म्हणतात की आमचं अट्रॅक्शन कसं झालं एका व्यक्तीच्या प्रती, मग तिथे गेलो त्याच्यानंतर काम झालं, तिथे चमत्कार घडले काही, तर चमत्कार होत नाही का? समर्थांनी तर पूर्ण दशकच असा दिला की ज्या स्पष्ट सांगतात अद्भुतामध्ये की जो चमत्कार करेल तो बंधू गुरु आहे, समर्थ म्हणतात. मग चमत्काराला मानायचं की नाही मानायचं? चमत्कार हे होतात, चमत्कार होत नाही अशी गोष्ट नाहीये, चमत्कार होतात, पण संत चमत्कार करत नाही, चमत्कार करत नाही. ज्ञानेश्वरांनी भिंत चालवली, हा केवढा मोठा चमत्कार झाला, पण हा ज्ञानेश्वरांनी केलेला नाही. ज्ञानेश्वर सहज बसले होते, मुखातनं निघालं चल बाई, आणि ती भिंत चालायला लागली. चाललेली भिंत चांगदेवापर्यंत गेली, हे फक्त चांगदेवाला दाखवायचं होतं. ज्ञानेश्वरांनी जर चमत्कार केला असता तर नंतर त्या भिंतीचा मारुतिकार सारखा प्रयोग केला असता, प्रत्येक ठिकाणी भिंतीवर बसून गेले असते, पण ते गेले नाही. ती एकदाच चालली. रेड्याच्या मुखातून वेद बोलवले ते एकदाच, नंतर रेडे अण्णावाचे जितके ग्रहस्थ भेटले त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांनी वेद बोलवले नाही. म्हणजे एकदाच फक्त त्या रेड्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि एकदाच त्यांनी वेद म्हटले, नंतर वेळोवेळी कोणी असं आलेलं नाही. आणखी तिसरा प्रयोग अगदी लेटेस्ट, गोंदवलेकर महाराजांनी अंधळ्याला दृष्टी दिली, चरित्रात उल्लेख आहे, पण याचा अर्थ हा नाही की गोंदवलेला जाऊन त्यांनी डोळ्याचा दवाखाना उघडला, की आमच्या इथे अंधांना दृष्टी दिली जाते असा दवाखाना. चमत्कार होतात, पण ते भगवंताच्या योजनेनुसार संतांच्या माध्यमातून भगवंत करवून घेतो. संत कधीही चमत्कार करत नाही. एक अगदी प्रत्यक्ष उदाहरण आपल्याला सांगतो. साधक जेव्हा साधना करतो तेव्हा त्याला काही सिद्धी प्राप्त होतात, त्या सिद्धी प्राप्त होणं स्वाभाविक आहे. कुंडलिनी शक्ती जागरण झाल्यानंतर जेव्हा ती मणिपूर चक्राहून वरती येते तेव्हा अष्टसिद्धी अवतीभोवती खेळायला लागतात. मा शारदांना जेव्हा शक्ती प्राप्त झाली, सिद्धी प्राप्त झाली, तेव्हा अशी सिद्धी प्राप्त झाली की त्यांनी राखेला हात लावून जर समजा कोणाला दिलं तर ते औषध व्हायचं, आणि त्या औषध होऊन कोणाचंही दुखणं बरं व्हायचं. रामकृष्णांच्या परिवारातल्या एक गोपाक मा होत्या, त्यांची तब्येत खराब झाली, त्यांना ताप आला आणि तो ताप उतरेच ना, तेव्हा त्यांना त्यांची कीव आली, आणि कीव आल्यामुळे त्यांनी रामकृष्णांना विचारलं की मला ही सिद्धी आहे, त्यामुळे आपण जर आज्ञा कराल तर मी त्यांना अंगारा बनवून देते. मग मी अंगारा बनवून देते असं म्हटलं तर रामकृष्ण काय म्हणाले, तू अंगारा बनवून देऊ नको, कारण तिला ताप येणं ही देवाची योजना आहे, तिचा ताप जाणं ही सुद्धा देवाची योजना आहे. भगवंताच्या कार्यामध्ये ढवळाढवळ करणारा व्यक्ती कधीच ईश्वर प्राप्तीपर्यंत नेऊ शकत नाही आणि स्वतःही जाऊ शकत नाही. भगवंताच्या प्राप्तीत ढवळाढवळ, भगवंताच्या योजनेमध्ये. आम्ही चमत्कार केले म्हणजे आम्हाला भगवंतावरती विश्वास नाही, याचं सत्यापन झालं. हे आम्ही करू शकतो म्हणजे भगवंत करू शकत नाही म्हणून आम्ही केलं, तर हे भगवंतच करू शकतो, आम्ही करतच नाही. आमच्या माध्यमातून तो कधीतरी करवेल, आम्ही त्या योग्य झालो तर होईल ना, नाही झालो तर. घरामध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रिसिटीची लाईन टाकतो तेव्हा हायएस्ट व्होल्टेज असतं 440, पण त्या 440च्या छोट्या पिन मध्ये आपण फ्रीज नाही लावत. फ्रीज करता किंवा कूलर करता वेगळ्याने त्याचं सॉकेट लावतो, त्याच्यात अर्थिंग असतं, कारण नाही याच्यात याला करंट जास्ती लागतो म्हणून ही पिन वेगळी. मग घरच्या साधारण पिन मध्ये जर 500 वॉटचं हॅलोजन लावलं तर थोड्या वेळानंतर लाईट जाते, का? त्या फ्यूज मधला तार जळून जातो, त्याचं रेजिस्टन्सच नाहीये तेवढं की एवढा करंट तो सप्लाय करेल, तर त्याच्यातनं एवढा करंट घ्यायचा कसा? मग ते रेजिस्टन्स जातं, तो तार फ्यूज होतो, मग तो फ्यूज झाला तर आपण दोष कोणाला द्यायचा? एमपीबीला. आपण जे हेलोजन लावलं त्याचं काय? तर मग आपण जी कर्म करतो, समर्थ अगदी स्पष्ट म्हणतात
आपण केलेली जी कर्म आहेत ती कर्म आपल्यालाच शेवटी भोगायची असतात. गुरु त्याच्यात कुठलीही ढवळाढवळ करत नाही. सद्गुरु कधीच नाही करत. हा, गुरु करेल. गुरु म्हणजे कोणता? जो फर्स्ट ग्रेड वरती. मी सांगितलं आपल्याला, पहिला तवा जो आहे ना तो सगळी ढवळाढवळ करेल. पण का? त्याला असं वाटतं की मी मोठा, मला काहीतरी त्याच्यातनं प्राप्त होणार. पण जो सद्गुरु आहे तो कधीच ढवळाढवळ करणार नाही. प्रारब्ध कधीच सद्गुरु बदलत नाही. गुरुचरित्रातला स्पष्ट उल्लेख आहे. सतीपती जेव्हा मेला तेव्हा त्याला जिवंत केलं आणि जिवंत केल्यानंतर एका ब्राह्मणाने विचारलं की ब्रह्मवाक्य इथे मिथ्या झालं, ब्रह्माचा जो लेख होता तो मिथ्या झाला, ब्रह्माने लिहिलं होतं की याची इथे मृत्यू आहे, हा जिवंत कसा झाला? नरसिंह सरस्वतीने सांगितलं, आम्ही पुढच्या जन्मीचे 30 वर्ष उधार घेतले, पुस नाही घेतले. हा मेला आहे, ब्रह्मवाक्य सत्य आहे. आम्ही 30 वर्ष उधार घेतले आणि त्या 30 चे 300 कसे करायचे म्हणून तिला सीमंतिनीचं आख्यान सांगितलं की तुझे जे 30 वर्ष आम्ही तुला आता दिले उधार ते तुला थोडी कळतील, तुझा पुढचा जन्म कोणचा आहे ते तर मला माहितीये. मला माहितीये म्हणून मी फक्त एवढं ऍडजस्टमेंट केलं आहे. आणि त्या ऍडजस्टमेंट मध्ये तुला 30 वर्ष मिळाले. त्या 30 वर्षात आता ते 30 चे 300 कसे करायचे त्याच्याकरता पुढच्या 30 वर्ष तू सीमंतिनीचं सोमवार व्रत कर. ते सोमवाराचं जर तू व्रत करशील तर आपोआप तुला अखंड सौभाग्य प्राप्त होईल. म्हणजे हेही होऊ शकतं की पुढच्या 28 वर्षातच ती मरेल आणि मेली असेल कदाचित, ग्रंथात उल्लेख नाहीये. पण ती जोपर्यंत गेली तोपर्यंत ती अखंड सौभाग्यवती गेली. याचं ज्ञान सद्गुरु देतो. सद्गुरु प्रारब्धात ढवळाढवळ करत नाही, फक्त ऍडजस्टमेंट करतो. म्हणून एक हिंदीचा सुंदर दोहा सुद्धा आहे, संतन के तो दो कर देवन के कर चार, देवन फिर भी कछु न करे और संत करे भवपार. संतांचे हात 2 असतात आणि देवाचे 4 असतात. देव तर काहीच करत नाही आणि संत भवपार करतो. संत म्हणजे सद्गुरु. हा जो सद्गुरु आहे, ज्याला आपण अवतार म्हणतो, ज्याला आपण संततुल्य पाहतो, या सद्गुरूला खऱ्या अर्थाने आपण जपलं पाहिजे, या सद्गुरूची सेवा केली पाहिजे. गुरु शोधायला भटकू नका, इतकी साधना करा, इतकी साधना बळकट करा की गुरु स्वतःहून आपल्याकडे आला पाहिजे. ज्ञानेश्वरांनी जसं म्हटलं ना की गुरु स्वतः शोधतो, तसा गुरु आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. तो जो गुरु आम्हाला प्राप्त होईल ना तो नक्की सद्गुरु राहील, तो नक्की परात्पर गुरु राहील, तो नक्की पीजी राहील, मॅट्रिक पास नाही राहणार. तो गुरु प्राप्त झाला पाहिजे. मग जोपर्यंत तो गुरु प्राप्त होत नाही तोपर्यंत काय करायचं तर जे अवतार पुरुष आहेत, जे झाले अवतार पुरुष, त्यांच्या समाधीकडे, त्यांच्या पादुकांकडे लक्ष ठेवावं आणि त्यांची सेवा करावी. म्हणजे मग ते काय करतात, कारण ते परात्पर गुरु आहेत तर ते योग्य त्या वेळेस, योग्य त्या कुठल्याही माणसाच्या मुखातून तुम्ही जिथे अडले असाल तिथून ते बाजूला काढतात. ते तेवढी व्यवस्था करतील आणि ज्या क्षणाला तुम्हाला गुरु भेटायची योजना असेल त्या क्षणाला ते भेटवून देतील. हे गुरुगीतेचं सार आहे. सांब सांगे भवानीशी कैलासी स्थिर होऊनी, तर कैलासाला स्थिर होऊन भवानीला सांबानी काय सांगितलं ते हेच सांगितलं. आणि ते हे काय सांगितलं, तू तुझी साधना कर, तुझी साधना कर, चमत्कारांमध्ये वाहून नको. कुठल्याही प्रकारच्या चमत्कारामध्ये माणसाने आणि साधकांनी वाहून नाही जायचं. चमत्कार खूप दिसतील समाजामध्ये, वेगवेगळे निरनिराळे चमत्कार दिसतील, निरनिराळे लोक येतील समोर. खरा साधक तो आहे तो सतत तिकडे जाईल. भगवंतानी 9व्या अध्यायामध्ये गीतेचा एक श्लोक सांगितला आणि तो श्लोक असा सांगितला, त्याच्यातलं काय झालं की एका श्लोकाचे 4 तुकडे असतात ना, त्याच्यापैकी 4था तुकडा फक्त LICने स्वीकार केला, योगक्षेमम वहाम्यहम्. आपल्याला वाटलं वा 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 LIC किती छान आहे ना, आपल्या योगक्षेमाची काळजी करते. आपल्याचकडनं पैसा घेऊन आपल्याच मेल्यानंतर, म्हणजे तुमच्याकडनं घेतलेला पैसा तुम्हाला मिळेल केव्हा, जेव्हा तुम्ही मराल. पण समर्थ म्हणाले मरावे परिकीर्ती रूपे उरावे, किंवा आपण मेल्याशिवाय जग दिसत नाही याचा अनुभव आपण घ्यायचा नाही. कारण ते संतांनी सांगितलंय. त्यांना कुठे इंग्लिश येत होतं, ते कोणत्या इंग्लिश मिडियम शाळेमध्ये शिकले होते, त्यांच्याजवळ कोणती डिग्री होती, म्हणून त्यांचा विश्वास नाही करायचा. पण LIC सांगते योगक्षेम वहाम्यहम् म्हणून विचार करायचा. पण त्या श्लोकाचे पहिले 3 काय, अनन्यास चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमम वहाम्यहम्. या पूर्ण संबंध श्लोकाला नाही आहे.
भगवंत म्हणतो अनन्यास चिंतयंतो माम, अनन्य भावानी जो माझे चिंतन करतील, अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते, जे लोक परिउपासते उपासना करतात सतत लागलेले, तेशाम त्यांच्या फक्त, सगळ्यांच्या नाही काही. आम्ही आपल्या देवाच्या घरी बसलोय म्हणजे देवाची द्वारी उभा क्षणाभरी काही तर खायला मिळालं असं नाही आहे. जे माझ्याकडे अनन्य भक्तीने येतात, अनन्य म्हणजे न अन्य दुसरा कोणीच नाही, अनन्य भक्तीने येतात आणि नुसते येत नाही तर उपासना करतात, आणि उपासना केल्यानंतर ती नित्य करतात आणि अभियुक्तपणे करतात. नित्य युक्ता उपासते आणि युक्त करतात. युक्त म्हणजे कसं, एखादा घरातला व्यक्ती मेला आणि आम्ही कारल्याची भाजी वर्षभर सोडली का, कारण आम्हाला आवडत नाही म्हणून, त्याला आवडत नाही म्हणून नाही की, जगामध्ये वाहवाही झाली की आम्ही कारल्याची भाजी सोडली बरं, अरे वर्षभर काय आम्ही जीवनभर सोडून देऊ त्यांच्याकरता कारल्याची भाजी, कारण की आम्हाला आवडतच नाही. मग असा व्यक्ती हा काही त्याग नाहीये, हा युक्त नाहीये. युक्त म्हणजे त्याला जे आवडतं ते त्याला देणे, भगवंताला जे आवडतंय ते त्याला द्या, आणि ते देत असताना सुद्धा आपली वृत्ती अभियुक्त ठेवा. अभियुक्त म्हणजे निरीह वृत्ती, गो ब्राह्मण वृत्ती. जशी गायीची वृत्ती असते, गाय कशी निरीह असते, तिच्यावरती कधीच क्रोध येत नाही, याला म्हणतात निरीह वृत्ती. ज्याची निरीह वृत्ती राहते, ज्याच्यावरती, ज्याच्याकडे पाहिलं, अहो एखादा लहान मूल तुमच्याकडे आलं आणि आल्यानंतर त्याने तुम्हाला धक्का दिला, तुम्ही रागवता का त्याच्यावरती? नाही, कारण त्याची निरीह वृत्ती असते. तो मजाकीत मारतो सुद्धा थोबाडीमध्ये आपल्या, पण तरी सुद्धा आपण त्याला मारतो का? नाही, आपण असं नाही करायचं बरं, छान नाहीये बेटा हे, म्हणजे त्याला असं समजत. त्यांनी इतक्या जोराने मारलंय तरी जाऊन त्याला शिक्षा करत नाही आपण, तर ती त्याची निरीह वृत्ती असते. तर त्या निरीह वृत्तीने जेव्हा आपण भगवंताकडे जातो तेव्हा भगवंत मग म्हणतो ठीक आहे, तेशाम त्या लोकांच्या, जे असे सगळे करतील, तेशाम नित्याभियुक्तानाम योगक्षेम वहाम्य, त्या लोकांच्या योगक्षेमाची काळजी भगवंत करतो. हे समर्पण तसं हवं. नरसिंह मेहताच्या व्यायाचा प्रसंग खूप सोपा आहे. नरसिंह मेहताचा व्याही खूप मोठा होता. भगवान कृष्णाने अगदी धूमधडाक्यामध्ये लग्न केलं होतं. त्या काळामध्ये जयललिताने जसे पैसे खर्च केले असतील तेवढे पैसे त्यांनी खर्च केले होते नरसिंह मेहतानी आपल्या मुलीच्या लग्नाला. मग व्यायाने बोलवलं, त्याला कळलं की काहीच नाहीये, तर बक्कड आहे, याच्याकडे काहीच नाहीये. हे सगळं अरेंजमेंट इकडून तिकडून झालं होतं. आता यांना बोलवायचंय, व्याहायला बोलवायचं म्हणून ठेवायचं कुठे? हे आले ते यांच्याबरोबर यांचे चेले चपाटे पण येऊन गेले, कारण हे त्यांना सोडणार नव्हते. मग त्यांना गाईच्या गोठ्यामध्ये ठेवलं की नकोच उगाच, गाईंकडे कोणी येणार नाही, आपले सगळे पाहुणे तिकडे येतील, नरसिंह मेहता इथे येतील, जेव्हा गरज पडेल तेव्हा नुसतं थोड्या वेळाकरता बोलवून घेऊ, आले तर ठीक आहे, नाही तर जाऊ द्या यांना तिथे. ते आपल्या गोठ्यात राहिले. अवतीभोवतीचे जे लोक आले ते त्यांना वाईट वाटलं, हे चुकीचं आहे हो, व्याहायला असं ठेवतात का गाईच्या गोठ्यांमध्ये काहीतरी? नरसिंह मेहता स्पष्ट म्हणाले, अरे असं नाहीये, माझा गाई किती चांगला आहे, त्यांनी माझी किती जाणीव ठेवली. त्याला माहिती होतं मी कृष्णाचा उपासक आहे, भगवान गोपाल कृष्ण जिथे गायी असतात तिथेच येतात. उगाच मी तिथे राहिलो ते मला तिथे भेटायला आले म्हणजे त्यांच्या कार्यक्रमाला विघ्न आणि गोपालकृष्णाला विघ्न, उगाच कुठे मला एवढ्या भीडमध्ये शोधतील. म्हणून त्यांनी म्हटलं तुम्ही इथे राहा, गोठ्यामध्ये राहा, इथे गायी आहे, तिथे कृष्ण येईल, इथे तुम्ही भेटा, तुम्ही तुमच्या ज्या काही चर्चा करायची करा. एवढा विचार करणारा व्याही प्रत्येकाला सापडत नाही. हा ऍटिट्यूड नरसिंह मेहताचा. सर्वस्व समर्पण करण्याच्या स्थितीत व्यक्ती जेव्हा येतो तेव्हा सद्गुरू प्राप्त होतो. साधकाला सर्वस्व समर्पण, सर्वस्व म्हणजे सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा, प्राण देण्याच्या स्थितीपर्यंत आला पाहिजे. कल्याणा छाटी म्हटल्यानंतर कल्याणाने हा विचार नाही केला की तिकडून उतरून घेऊन येतो, 1.5 तासानंतर मिळेल ना, पहाड खाली उतरीन मग येईन, घेऊन येईन, 1.5 तास लागेल, जास्त येऊन जाईल ना तुमची छाटी, अंदर कशाला काळजी करताय ना. कल्याणा छाटी म्हटल्यावर टी संपत नाही तोपर्यंत तो खाली कुदून गेला, आणि कुदून गेला म्हणून त्या छाटीने पॅराशूटचं रूप घेतलं. छाटी धरल्यानंतर खाली ती अशी उतरली जशी सहज एक मनुष्य. ही स्थिती गुरुचं तेवढं सामर्थ्य.
समर्थ चरित्रामध्ये चमत्कार नाही झाले असं नाहीये. समर्थ चरित्र कशाला, लेटेस्ट 20 वर्षापूर्वी सुद्धा चमत्कार झाला. कांची कामकोटी पीठचे शंकराचार्य श्री श्री चंद्रशेखरानंद सरस्वती ज्यांनी आपले वयवर्ष 100 पूर्ण केले, तेव्हा त्यांना भेटायला एक संत आले, त्यांना सिद्धी प्राप्त होत्या. त्यांनी हात हलवला आणि ताटामध्ये स्वर्ण पात्रांमध्ये फळं आणि इतर सुखे मेवे प्रकट झाले. ते प्रकट झाल्यानंतर ते त्यांनी चंद्रशेखरेंद्र सरस्वतींच्या समोर अर्पण केले. त्यांनी फक्त आपला कमंडलू उचलला, त्याच्यातलं तीर्थ काढलं, त्याच्यावरती शिंपडलं. शिंपडल्यावर ते अदृश्य झालं. नंतर त्या संतांनी 10 वेळा हात हलवले, पण एकही वस्तू प्रकट झाली नाही. त्याचा अर्थ काय, सिद्धीच्या बळावर तुम्ही संत झाला असाल, पण खरा संत तो असतो ज्याच्या पाण्यातच एवढं सामर्थ्य आहे. त्यांनी कधी चमत्कार नाही दाखवले. चंद्रशेखरेंद्र सरस्वतींनी कधी हात नाही हलवले. ते शंकराचार्य होते कांची कानकोटी पीठचे, आणि ते तिथे राहिले, आचार्याच्या पदवीवरती राहिले, पण चमत्कार नाही केले. खरा सद्गुरू तो असतो जो सन्मार्गाला दाखवतो, सन्मार्गाकडून ईश्वर प्राप्तीपर्यंत नेतो. आणि ईश्वर प्राप्तीपर्यंत नव्हे तर प्रत्यक्ष उभा राहतो आणि मग ईश्वराची तुमची भेट घालवून देतो. आणि जेव्हा भेट घालवतो तेव्हा कबीर म्हणतो, गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय. गुरु आणि गोविंद दो खडे. तेव्हा म्हणजे गुरुच्या उपस्थितीत मी गोविंदाला नमस्कार करीन, सहज नाही करणार काही. नुसते गुरु गोविंद दो खडे काके लागू पाय, मग बलिहारी गुरु आपकी गोविंदियो बता म्हणून गुरुच्या पाया लागेल, गोविंदला लागणार नाही. दोघांची स्थिती असली पाहिजे. गुरु असा असावा की गोविंदाला उभं करायचं सामर्थ्य त्याच्यामध्ये असलं पाहिजे, आणि गोविंद असा असावा की त्या गुरुच्या आदेशावरती आला पाहिजे. ही जर कॅटेगरी असेल तर मग तो गुरु आहे. मग त्या गुरुला नमस्कार करायचा आहे. उगाच गुरुला नमस्कार करत नाही फिरायचं, उगाच कंबर वागते, दुखते. मग प्रत्येकाला नमस्कार करायचं काय अर्थ त्याच्यामध्ये. क्वालिटी पाहावी. हा गुरु आहे, हा गोविंदाला उभं करू शकतो का, म्हणजे फिल्म ऍक्टर गोविंदा नाही बरं, गोविंद त्याला उभं करू शकतो का, त्याच्यात जर हे सामर्थ्य आहे तर मी याला नमस्कार करेन. जर याच्यात सामर्थ्य नाही तर याला नमस्कार करणार नाही. मला गुरु हवा कोणचा, सत चित आणि आनंद प्राप्ती करून देणारा, म्हणजे सच्चिदानंद. सत्य, चित्त आणि आनंद या तिघांची प्राप्ती करून देणारा जो राहील तो गुरु आहे. आणि तो जसा प्राप्त होतो तो साधकाच्या साधनेमुळे प्राप्त होतो. गुरुगीतेमध्ये हे सांगितलंय वेळोवेळी, सतत साधना करणे, साधक राहणे आणि ती साधक वृत्ती शेवटपर्यंत वाढणे. आमचे किती शिष्य झाले, आम्हाला किती लोक ओळखतात, हा विचार करून काहीच कामाचं नाही. आम्ही कुठल्या स्तरापर्यंत पोहोचलोय आणि तो स्तर पाहण्याकरता आम्हाला शिष्यांकडे बघायची गरज नाही. वैयक्तिकरित्या जेव्हा व्यक्ती स्वतः डोळे बंद करून एकदा आपल्या आराध्याच्या समोर उभा राहतो तेव्हा त्याची पूर्ण ब्लूप्रिंट बाहेर येऊन जाते, फट्ट दिसेल. कुठलाही ऑर्डर न देता प्रिंटर चालू होऊन जातो. ती जी ब्लूप्रिंट बाहेर येते ती माणसांनी बघावी आणि त्या आधारावर त्याची उन्नती करावी. आणि मग अशी उन्नती कुठे सापडते, ती सापडते फक्त संतांच्या चरणाशी, संतांच्या समाधीशी. त्या समाधीकडे जावं, त्या चरणाशी जावं आणि तिथून ती ऊर्जा प्राप्त करावी. नकारात्मक ऊर्जा बाहेर टाकावी. कारण समाजामध्ये काही इतकी नकारात्मक ऊर्जा आहे की आपल्याला कुठेही थोडीशी सकारात्मक ऊर्जा दिसली की आपण अगदी नतमस्तक होतो. कारण आपल्याला इतकी निगेटिव्हिटी आहे की आपण त्याच्यात पॉझिटिव्हिटी जरा मिळाली की तिथे जातो. आणि म्हणून समर्थांनी स्पष्ट सांगितलं, समर्थांनी जे गुरु दासबोधामध्ये आपण जेव्हा एकदा नुसतं दासबोध करा, कारण काय माझ्याकडे वेळ आज फार कमी आहे, त्या कमी वेळातले अर्धा वेळ निघून गेलेला, त्याच्यानंतर मी आरंभ केला. तर खूप सखोल अध्ययनाचा विषय. नुसत्या दासबोधाचा तो नुसता एक समाज जरी घेऊन आपण बसलो तर कमीत कमी 15 ते 20 दिवस आपल्याला लागतील, इतका सखोल विषय. पण फक्त थोडक्यात सांगतो की विश्वास कुठे ठेवावा, मी स्वामींच्या वाक्यावर सांगितलं आपल्याला की तिथे विश्वास ठेवावा. मग विश्वास ठेवल्यानंतर इकडे तिकडे हुडकू नये. हे जी हुडकायची सवय असते ना, ही श्वानाची असते. आम्ही माणूस आहोत. कबीर म्हणतात, एके साधे सब सधे, सब साधे सब जाए, काम बिगाडे आपनो जग में होत हसाय. काहीतरी एक साध्य करा.
काहीतरी एक. आणि ज्यांनी एक साध्य केला ना त्याच्या पुढे किती शून्य लावाल तर त्या एकाचं महत्व वाढत जातं. एकावरती शून्य लावलं तर 10 होतात, त्याच्यावरती शून्य लावलं तर 100 होतं, त्याच्यावरती शून्य लावलं तर 1000 होतं. पण तो एकच नसला ना तर ती सुंदर डिझाईन होते बघा रांगोळी. गोल 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 गोल. शून्य वाढवत जाल ती त्याच्यावर वाढत जाईल. म्हणून एके साधे चालू साधे, एकाला साध्य करायचं. आणि तो एक कोणचा, तो मला तरी वाटतं दत्त जन्मापासून शोधायचा. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त. दत्त म्हणजे काय? अलर्ट. दत्त म्हणजे दत्त. दत्त म्हणजे काय? अलर्ट. जो साधक जीवनामध्ये अलर्ट आहे त्याला हे 3 गुण मिळतील. जो अलर्टच नाही त्याला काही नाही मिळणार. आणि म्हणून त्याचा जन्म होतो अत्री. अत्री ज्यांनी 3 गुणांचा सुद्धा नाश केलेला आहे, त्याच्याही पलीकडे गेला आहे. अत्री. आणि त्याची बायको आहे अनसूया, ज्याला म्हणतात असूया. काहीच इच्छा नाहीये तिची. सूया इच्छा नाही. जिची काही इच्छा नाही, जिने सगळ्या इच्छांच्या पलीकडे कर्म केलेलं आहे, जो सगळ्या गुणांच्या पलीकडे गेला आहे, अशाच लोकांच्या घरी अलर्ट व्यक्ती पैदा होतो, जो समाजाला अलर्ट करतो. म्हणून तो दत्त आहे. हा एवढा विचार करावा, मग त्याच्या शरणागतीत जावं आणि मग म्हणावं त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. 3 गुण आठवावे, 3 मूर्त्या आठवाव्या आणि मग त्याची साधना करावी. मग ती साधना जशी जशी फलदायी होईल तसं तसं प्रत्येकाला त्याचं फल प्राप्त होत राहील आणि ते प्राप्त व्हावं ही आपण सद्गुरू चरणी प्रार्थना करून मी आजचं आपलं वक्तव्य इथे संपवतो.